काय झाले का माहीत धंद्याला भाडंच वाजाना आणि एकतर आपणाला उशीर व्हायला लागले. हडपसरला गाडी तळला येऊन बसलोय आपण. घंटा झाला 10 वाजल्यापासून बसलोय. भाडा वाजाना काय तर प्रॉब्लेम चालू आहे. परवा दिवशी एक बाई आली होती. आम्हाला बघितल्यावर पूर्ण प्रॉब्लेम मागचं पुढचं सगळं सांगितलं बरं का. घरात येऊ का म्हटलं, मी येऊ नका म्हटलं घरात. 100 रुपये मागितले, मी 20 रुपये दिले. काय तर प्रॉब्लेम करून गेलेली आहे ती बाई. हां, कामावर बिलकुल मन लागत नाही बरं का माझं. काय तर केलेले आता मी कुठं तर जाऊन कट्टा बिट्टा फिरून यावं लागेल. अंगातले काय केलेलं का हे दाखवतो. कोण्या ठिकाणी जाणार आहे एका दिवशी 2-3 तारखेला जाणार आहे मी. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही पण नक्की त्या ॲड्रेसवर या. इथून लांब आहे पुण्यापासून, पार बिदरला जायचे. बिदरला मी दाखवतो काय आहे नेमकं, काय कसं काय प्रॉब्लेम असल्यावर कसं प्रॉब्लेम सॉल्व होतो ते सगळं त्या ठिकाणी माहीत पडेल तुम्हाला. आता शनिवारपर्यंत कसं तर करावं. शनिवारी निघायचे आपणाला. शनिवारी नाही तर रविवारी सकाळी निघणार आहे. भाडं वाजलं होतं, गायब झालं. पण छोटं होतं, काय प्रॉब्लेम नाही. छोटं भाडं होतं, वाजलं होतं, गायब झालं. काल तर रविवार होतं, बिलकुल धंदा झाला नव्हता माझा. एवढं मूड खराब झाला ना, लय मूड खराब झाला. मी घरला गेलो 8 वाजता. धंदा झाला माझा काल 700 रुपयाचा. काय करावं सांगा. मी शनिवार नाही तर रविवारी आता जाणार आहे बिदरला. बिदरला तुम्हाला खास तेच दाखवतो. कोणाला जर अंगात काय प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी नक्कीच या. तुम्हाला पूर्ण ॲड्रेस देतो. तुम्हाला जर काय बाहेरचं असेल, काय प्रॉब्लेम असेल, काय केलेलं असेल तर त्या ठिकाणी कमी होऊन जातं. मी दाखवतो. बाकी तुमची मर्जी. तुम्ही मानत असाल तर ठीक आहे, नाही मानत असाल तर वेगळी गोष्ट आहे. जर तुम्हाला झालेला असेल तर म्हणतो. कोणी जादू टोना बिनू काय केला, कोण लिंबू फिरवला असेल, काही प्रॉब्लेम असू दे, मी तुम्हाला घेऊन जातो. ॲड्रेस दाखवतो. ॲड्रेस सांगतो कुठं आहे काय नाही. जाऊन या. थोडं 1000-2000 रुपये खर्च होतील तुमचे. बाकी काही जास्त खर्च नाही. बिदर एकदम डोंगरामध्ये जंगलामध्ये जायचं. जंगलामध्ये आहे. आता शनिवारी नाही तर रविवारी जाणारच आहे मी. पूर्ण ॲड्रेस देऊन टाकतो तुम्हाला, कसं जायचं कसं नाही. जास्त खर्च येत नाही. तुमची स्वतःची गाडी असेल तर मग काय अडचण नाही. फक्त तुमचं CNG जाणार, बाकी काही नाही. तिथं काय पैसे घेत नाहीत. तुम्ही तुमच्या मनानं देऊ शकता 1000-500 रुपये. एवढं लांबून जात आहे आपण म्हटलं तर मग थोडेफार दिलं पाहिजे. ते इलाज करतात चांगलं. ते काय ते त्यांच्या तोंडानं सांगत नाही तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेम आहे. तुम्ही जिथं नुसतं कट्ट्याला जर हात लावलं की नाही, ते ऑटोमॅटिक तुमच्या तोंडातून बाहेर निघते. काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे झाले, ऑटोमॅटिक तुमच्या तोंडातून निघणार ना. असं ठिकाण आहे. मी आता शनिवारी जाणार आहे. शनिवारी नाही तर रविवारी फिक्स आहे जाणार आहे. पूर्ण ॲड्रेस देतो तुम्हाला. आपल्या व्हिडिओमध्ये लगे राहा. ॲड्रेस पाठवून देतो तुम्हाला. त्या ॲड्रेसवर नक्कीच जायचं. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर म्हणतो मी. आता मला प्रॉब्लेम चालू आहे, जरा घरच्यांना पण प्रॉब्लेम चालू आहे. जायचा पैसा एक नाही, लय अवघड झाले धंदा. कारण की हप्ते बिप्ते आपले पेंडिंग पडतात. तर आता लग्न पण आहेत गावाकडे. पहिलं गेले की मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे त्या ठिकाणचा ॲड्रेस. त्या ॲड्रेसवर तुम्हाला काही जादू टोना झालेला असेल, काय प्रॉब्लेम असेल. आता मला पण प्रॉब्लेम चालू आहे, मी जाणार आहे. मला अगोदर पण झालं होतं, तिथंच गेल्यावर कमी झालेलं आहे. पुरा गॅरंटीनं सांगतो मी. जर जास्त प्रॉब्लेम असेल तर तिथे 1-2 दिवस मुक्काम राहा. मुक्काम राहायला सोय आहे, काय अडचण नाही. आणि अमावस्या पौर्णिमाला जावं महत्त्वाचं. कधीही गेलं तर काय अडचण नाही तसं खरं सांग. पण मेन असा काही प्रॉब्लेम असेल तर अमावस्या पौर्णिमाला राहावं लागेल बरं का. नाही तर ते म्हणजे जास्त असर दाखवतो त्या टायमाला. ठीक आहे मित्रांनो, आता धंद्याचं बघतो. 1 तास झालं वेटिंगमध्ये आहे. बहुत धंदा किती होतं काय नाही.